हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर मी आज सकाळी रोजप्रमाणे 7 किलोमीटरच्या माझ्या मॉर्निंग वॉकसाठी गेलेले. तर आजचं माझं लोकेशन होतं मर्चंट की. तर हे माझ्या घरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्याला लागूनच हे 5 स्टार रेस्टॉरंट आहे, हॉटेल टॉवर. आणि ही जी पुढची आहे तर ही इथल्या बँक्स आहेत, AIB बँक. तर इथल्या बँकच्या वॉल्स आहेत तर त्या अशा दगडांच्या असतात वेगळ्या. मी ह्या लोकेशनला वॉकसाठी रनसाठी नेहमीच येत असते. तर ह्या लोकेशनला आल्यानंतर जी प्रसन्नता वाटते, दिवस जो फ्रेश जातो, तर आय कांट टेल यू द फिलिंग. तर अशा प्रकारे माझा दिवस खूप चांगला जातो. माझ्या मागे हे जे रेस्टॉरंट दिसते तर हे इथलं टॉवर रेस्टॉरंट आहे, 5 स्टार रेस्टॉरंट आहे आयर्लंडमधलं, जे की खूप फेमस आहे. आणि अशा प्रकारे माझा वॉक करून मी घरी आले. घरी आल्यानंतर मस्त असं लॉक उघडलं. आल्याच मी दरवाजासमोर थोडंसं झाडून तिथे पाणी टाकत असते आणि मग मी सर्व फूड रॅम्प्स व्यवस्थित अरेंज करते आणि मग माझ्या दिवसाच्या स्वच्छतेची सुरुवात इथपासून होते. आज मी पूर्ण केले तर 8 किलोमीटर्स, दॅट इज मी कंप्लीट केले 10,000 स्टेप्स. आणि नंतर आय रिटर्न टू होम. मी शॉवर घेईल कारण की बाहेर थोडंसं सकाळी सकाळी छान वातावरण तर असतंच, बट स्टील थोडं साफसफाई वगैरे चालू असते तर पूर्ण माझ्या अंगावर धूळ वगैरे आली आहे. सो मी आधी शॉवर घेईल. तर विकेंड जवळ आला आहे. मी विचार करत होते की सगळे कपडे वगैरे सगळं सॉर्ट करून टाकू, कारण आमचं प्रत्येक विकेंडला काहीतरी प्लॅन होऊन जातं. तर आम्ही साफसफाई जी असते मी एकतर फ्रायडेला करून घेते आणि सूरज देखील मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करतात. तर आमच्या सूरजरावांचं कपाट खूप चांगल्या प्रकारे आवरलेलं होतं. ते बघून मला माझीच लाज वाटली आणि मी सुद्धा माझं कपाट आवडलं आहे. तर यू कॅन सी दिस. खूप छान प्रकारे मी आज फ्रायडे येतो, आज लवकर येणार सूरज घरी. पटापट सगळं आवरून ठेवू आणि म्हणजे सॅटर्डे संडेला आम्ही बाहेर जाण्यासाठी रेडी राहू. नाहीतर आम्ही दोघं मिळून घरी साफसफाई करतो. आमचं सॅटर्डे संडे अशा प्रकारे जातो. आणि नेटफ्लिक्स, आम्ही खाणं पिणं झोपणं मजा करणं फिरणं ह्या गोष्टी आमच्या सॅटर्डे संडेला चालतात. तर काल आम्ही शॉपिंग केलेली सूरजला काल आम्ही खूप जास्त शॉपिंग केलेली. त्यानंतर आम्ही माझ्या फेवरेट कॉफी शॉपला जाऊन कॉफी आणली आणि मग आमची शॉपिंग कंटिन्यू केली. 2 ज्या बॉटल्स आहेत ह्या मी ऑलवेज माझ्यासोबत ठेवते. यामध्ये एका याच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी आणि त्यामध्ये ॲपल सायडर व्हिनेगर ॲड केलं आहे आणि त्यामध्ये चिया सीड्स ॲड केले आहेत. आंबट लागतंय लिटरली. मला असं वाटतंय की ते ॲपल सायडर व्हिनेगर एकतर मिक्स्डअप नव्हतं झालं व्यवस्थित, किंवा त्यामध्ये ॲपल सायडर व्हिनेगर जास्त झालं होतं. तर आमच्या फ्रीजजवळ ओव्हनवरती ही एक डायरी असते. यामध्ये आम्ही रोजचा खर्च जो असतो तर तो नोट डाऊन करतो. त्यानंतर फ्रायडेला आम्ही गेलेलो हायकिंगसाठी. तिथे खूप मजा आली. खूप मोठं डोंगर होतं पण इथे ग्रास असल्या कारणामुळे खूप छान ग्रीप बसवती, चढायला एकदम सोपं होतं. आज सॅटर्डे जे होता तर तो आमचा खूप असाच पूर्ण दिवस आम्ही मार्ताच्या इथे होतो. तिने लंच अरेंज केलं होतं आमच्यासाठी. आय शेअर ऑफ दॅट व्हिडिओज ऑल्सो, मला दिसेल. तर असा खूप सुंदर प्रकारे मार्ताने डिनर प्लॅन केला होता. खूप छान प्रकारे खूप चविष्ट असं तिनं जेवण बनवलं होतं. इट वॉज ऑसम टू मीट दॅम. आणि खूप छान आमचा डिनर झाला. सूरज आणि मी टोटली आम्ही 0 ड्रिंकर्स आहेत आणि 0 लाईक इथले लोक जे खातात बीफ अँड ऑल अँड ऑल, तर आम्ही हे बिलकुल खात नाहीत. आम्ही या सगळ्या गोष्टी पाळतो. इथली लोक ड्रिंक करतात बट दे हॅव सम लिमिट. त्यांच्यासाठी म्हणजे इथलं चहा कॉफीसारखं आहे. आणि सूरज इथे 7 इयर्स होते, स्टील ही नेवर हॅड अ ड्रिंक. तर त्यांनी कधीच ड्रिंक केलं नाही. आणि ही इज द बेस्ट ह्युमन. ही इज टोटली ऑफ माय टाईप. तर मला असं वाटतं की आपण जर आईवडिलांना सोडून आलो आहे तर आपण काय त्यांचा विश्वास तोडला नाही पाहिजे. आणि ड्रिंक करणं हे कुठेतरी मला असं वाटतं की हे आपल्याच हेल्थला आपल्या स्वतःशीच दिलेला एक धोका आहे. म्हणजे स्वतःच्याच शरीराची घेतलेली निष्काळजी आहे. तर दिस इज वॉट जे आम्हाला खूप जास्त लागतं. तर लास्ट वीकमध्ये आम्हाला दोघांनाही रजिस्टर मॅरेजला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. तर सूरजने माझ्यासाठी खूप सारी गिफ्ट्स ऑर्डर केली होती आणि दॅट वॉज द बेस्टेस्ट गिफ्ट्स एव्हर ही हॅड गिवन मी. मग आला संडेला वी वेंट टू द बीच, जो की खूप पीसफुल होता. ट्रमोर बीच माझा वन ऑफ द फेवरेट आहे आणि खूप स्वच्छ झाला होता हा बीच, कारण फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा हा खूप जास्त खराब झालेला होता. वी क्लिक लॉट ऑफ पिक्चर्स अँड देन वेंट टू द होम अँड हॅड अ बिगेस्ट स्नॅप. तर दिस इज आवर डाएट चार्ट.
यामध्ये जे रेड मार्क्स आहेत तर ते माझ्या टिक्स आहेत आणि ब्लॅक मार्क्स आहेत ते सूरजच्या टिक्स आहेत. म्हणजे ज्या दिवशी आम्ही आमचं डाएट प्रॉपरली फॉलो करतोय त्या दिवशी आम्ही हे टिक करणार आहे आणि ज्या दिवशी आम्ही फॉलो नाही करणार आहे त्या दिवशी ते ग्रीन मार्क होणार आहे. आणि ज्याचं ग्रीन मार्क होईल त्यासाठी पनिशमेंट अशी आहे की त्या व्यक्तीने सॅटर्डे संडेला फुल ऑन साफसफाई करायची, डीप क्लिनिंग पूर्ण घराची. माझ्यासाठी ही रिअली पनिशमेंट आहे, पण सूरजला डीप क्लीन करायला आवडतं तर हे सूरजसाठी ॲडव्हान्टेज आहे हो. आधी सूरजला एक्सपिरियन्स आला की खूप प्रॉपर वेट लॉस होती. ही प्रोटीन पावडर जी आहे आमच्या डाएटसाठी तर मी स्वतःहून बनवले. आय शो यू. मी वेचा हा आमचा जुना बॉक्स होता यामध्येच ती पॅक केली आहे. तर मी जी प्रोटीन पावडर बनवली आहे मी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये मी ॲड ऑन केलं आहे पंपकिन सीड्स, त्यानंतर अक्रोड, त्यानंतर बदाम, प्लस सगळ्या ज्या फ्लेक्स सीड्स येतात त्या ॲड केल्यात, मिक्स सीड्स येतात त्या ॲड केल्यात, ज्या हार्टसाठी त्यानंतर आपल्या वुमन्ससाठी PCODसाठी असतात त्या ॲड ऑन केल्यात. आणि थोडीशी जाडसर पावडर तुम्हाला दिसेल अशा प्रकारे मी ही बनवली आहे. तर जे आपण विकतच्या पावडर्स खातो तर त्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे केमिकल्स नाही म्हणलं तरी बट स्टील काहीतरी ॲड असतं जे की हार्मफुल असतं आपल्या बॉडीसाठी. दॅट्स वाय मी ठरवलं की आपण हे घरी बनवूयात. आणि बाहेरच्या ज्या पावडर्स असतात त्या महाग येतात, 6,000ला त्या पडतात आपल्याला आणि इथे तर अजून जास्त कॉस्टली येतात. तर मी बनवलं. आधी सूरजने मागवले होते बाहेरनं. समहाव मला असं फील झालं की इट्स नॉट हेल्दी फॉर हिम. तर मी स्वतःहूनच डिसाईड केलं की जे हेल्थसाठी म्हणजे सूरजच्या हेल्थसाठी परफेक्ट असेल अशी मी प्रोटीन पावडर घरी बनवली. आणि आता आम्ही ही रेग्युलरली याचं प्रोटीन शेक बनवून घेतो. तर आमचं डाएट काय असतं मी तुम्हाला सांगायला आवडेल. सूरज जे फॉलो करते ते प्रॉपर डाएट करतात. मी इंटरमिटंट फास्टिंग करते. इंटरमिटंट फास्टिंगमध्ये तुम्हाला 16 आवर्सचं उपाशी राहायला लागतं. 16 आवर्स यू डोंट हॅव टू इट एनिथिंग. तर तुम्हाला 16 आवर्सच्या गॅपने जे काही 8 तास उरतात तर त्यामध्ये तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंगमध्ये तुम्हाला तुमचं मील घ्यायचं आहे. तर त्या 8 तासामध्ये मी कसं माझं मॅनेज केलं आहे आय वुड रिअली लाईक टू टेल यू. तर फर्स्टली मी जेव्हा माझे 16 तास कंप्लीट होतात त्यानंतर मी फर्स्टली गरम पाणी वॉर्म वॉटर किंवा ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी घेते. आफ्टर दॅट त्याच्या थोड्याशा 10-15 मिनिटांनंतर मी माझं प्रोटीन शेक घेते. त्यानंतर आफ्टर 1 किंवा 1.5 तासानंतर मी माझं मील घेते. त्यामध्ये राईस, 1 बोल राईस आणि एनी व्हेजिटेबल किंवा वरण किंवा कोणतंही पौष्टिक असं तुम्ही सूप त्यामध्ये ॲड ऑन करू शकता. तर हे माझं मॉर्निंग म्हणजे त्या 8 तासांमधलं 1 पार्ट ऑफ डाएट झाला. आफ्टर दॅट जे नाईटचं मील मी घेते म्हणजे जेव्हा माझे 8 तास संपत येतात त्याच्या बॉर्डरवर लाईक संध्याकाळी 5-5:30 वाजता मी माझं रात्रीचं जेवण करून घेते. तर त्या टाईममध्ये मी खाते राईस किंवा एखादी भाजी, एल्स मी लिक्विड फॉर्ममध्ये सूप घेऊ शकते किंवा त्यामध्ये मी दाल खिचडी देखील खाते. असं सगळं माझं डाएट असतं. आणि प्रॉपर डाएट जर बघितलं लाईक जे सूरज फॉलो करताय तर त्यासाठी सूरजचं रुटीन असं आहे की संध्याकाळी त्यांना प्रॉपर 6 वाजता किंवा 7 वाजता मी त्यांचं जेवण डन करते. त्यानंतर सकाळी डॉट 7 वाजता त्यांना त्यांची ब्लॅक कॉफी घ्यायची असते. ब्लॅक कॉफीनंतर 8 वाजता त्यांचा ब्रेक टाईम होतो त्यामध्ये मी त्यांना ऑमलेट्स किंवा बॉइल्ड एग्स वगैरे देते. प्लस किंवा मी त्यामध्ये त्यांना ओट्स देते ज्याच्यामध्ये मी ही प्रोटीन पावडर जी बनवली तर ही ॲड ऑन करते. प्लस मी प्रून्सचं पॅकेट आणले जे की डेट्ससारखे दिसतात. दिसायलाही ते डेट्ससारखे असतात आणि त्याच्या क्वालिटीज डेट्सपेक्षा पण चांगल्या आहेत. तर हे प्रून्समध्ये फक्त ॲड ऑन एवढीच क्वालिटी आहे की डेट्स जे त्याच्यामध्ये खूप शुगर असते, फॅट्स असतात. ह्याच्यामध्ये शुगर फ्री आहे आणि प्रून्स सगळ्यात जास्त हेल्दी आहे. तर तुम्ही प्रून्स यूज करू शकता डेट्सऐवजी. तर मी प्रून्स त्यांच्या ओट्समध्ये ॲड ऑन करून देते. तुम्हाला नेक्स्ट मील घ्यायचे आफ्टर 2 आवर्स म्हणजे तुम्हाला 10 वाजता किंवा 11 वाजता काहीतरी तुमच्या पोटामध्ये खायचं आहे. म्हणजे आपल्या पोटाला प्रत्येक 2 तासाला काहीतरी आपल्याला इंटेक द्यायला लागतं पण एका प्रॉपर प्रमाणामध्ये. तर 10 किंवा 11 वाजता तुम्हाला ॲपल किंवा थोडंसं फ्रूट्स किंवा ड्राय फ्रूट्स खायचे आहेत. आफ्टर दॅट तुम्हाला 12 किंवा 1 वाजता तुमचा लंच घ्यायचा आहे. लंचमध्ये सूरजला मी काय देते तर मला सांगायला आवडेल. लंचमध्ये सूरजला मी राईस, 1 बोल राईस किंवा त्यामध्ये थोडंसं डाळ
किंवा एखादी भाजी असते आणि एखादी रोटी प्लस सलाड्स असतात. तर हे सूरजचं डाएट आहे. आफ्टर दॅट 4 वाजता सूरजला प्रॉपरली मखाना किंवा मुरमुरे किंवा फुटाणे किंवा कुसकुस म्हणजे इथे उपमासारखा प्रकार येतो ते खायचे, किंवा उपमासुद्धा तुम्ही खाऊ शकता, किंवा जे की लिक्विड फॉर्ममध्ये ओट्स येतात, मसाला ओट्स, हेही तुम्ही खाऊ शकता 4 वाजता, बट एका एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये. त्यानंतर तुम्हाला 6 किंवा 7 वाजता तुमचा फायनल डिनर घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲज युजल मॉर्निंगसारखं 1 बोल राईस आणि थोडंसं वरण किंवा भाजी घ्यायची आहे, पण तुम्ही रात्री रोटी स्किप करणार आहेत जर तुम्ही घेताय. मोस्टली मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला रोटी तुमच्या डाएटमध्ये बिलकुल घ्यायची नाही आहे. आणि सूरज देखील समहाऊ टाईम्स त्यांची रोटी असते, समहाऊ टाईम्स ही डोंट टेक द रोटी. आणि त्यानंतर रात्रीच्या डाएटमध्ये तुम्हाला रोटी अवॉइड करायची आहे. तुम्हाला घ्यायचं आहे राईस आणि दाल किंवा राईस आणि वेगवेगळ्या भाज्या आणि सलाड, किंवा तुम्हाला रात्री घ्यायचं आहे सूप किंवा ओट किंवा दाल खिचडी. तर हे तुमचं डाएट असणार आहे आणि तुम्हाला प्रमाण ठरवून घ्यायचं आहे 1 बॉल हे तुमचं प्रमाण असणार आहे. आफ्टर दॅट हे तुमचं दिवसाची पूर्ण डाएट राहिलं. आफ्टर दॅट तुम्हाला पूर्णपणे फक्त पाणी प्यायचं आहे, पाण्यावर अवलंबून राहायचं आहे. संध्याकाळी 6 वाजेनंतर सकाळचे 7 वाजेपर्यंत तुम्हाला 14 आवर्स कंप्लीट झालेले असतात की तुमच्या पोटामध्ये काही नसतं. तर दॅट इज द बेस्ट थिंग यू कॅन डू विथ युअर हेल्थ. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं 7 वाजता सकाळी डाएट चालू करायचं आहे आणि 14 तासांचा गॅप तुम्हाला असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि लवकर जेवण करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर दॅट्स हाऊ इट इज गॉन बी.